मतमोजणीला अवघे काही तास राहिलेले आहे आणि सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। नागपूर जिल्ह्यातील निकाल काय लागणार, देवेंद्र फडणवीस, नितीन राऊत, सुनील केदार या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, मतमोजणीला अवघे काही तास झालेले आहे। पहिली तर गोष्ट, सर्वप्रथम अभिनंदन, गेल्या वेळच्या तुलनेत मतदान जास्ती प्रमाणात झालं आहे। मतमोजणीचा पहिला कल कधीपर्यंत येईल काय सांगा? नाही, सर्वप्रथम आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या नागपूरकरांचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी जे सहकार्य केलं, सगळे आपल्या घराबाहेर निघून मोठ्या संख्येने जे मतदान केलं, त्यामुळे आमचा जो मिशन डिस्टिंक्शन होता त्याच्यामध्ये प्रशासन पास झालं असं माझं मत आहे। आणि रेकॉर्ड मतदान झालेलं आहे। जर आपण मागचे 25 वर्ष बघितले तर वी हॅव क्रॉस 61%, म्हणजे 19 मध्ये 50-55%, लोकसभेला 56-57%, यावेळेस आपण 61.60 वर पोहोचलो। त्यामुळे सगळ्या नागपूरकरांचं मी धन्यवाद करतो। आमचा स्टाफ अत्यंत सॅटिस्फाईड आहे, खुश आहे की त्यांनी जे मेहनत घेतली त्याला सक्सेसफुल मिळालं आणि इलेक्शन शांततेत पार पडलेलं आहे। आता सेकंड स्टेप, उद्या सगळ्या राज्यामध्ये एकाच वेळेस काउंटिंगला सुरुवात होईल आणि नागपूर जिल्हा, सगळे आपले 12 जे एलएसीज आहे, 12 आरओ आहे, ते सगळे त्यांची पूर्णपणे तयारी झालेली आहे। आज ड्रायरन आपण घेणार आहोत, पोलीस डिप्लॉयमेंट झालेला आहे, अपॉइंटमेंट ऑफ द काउंटिंग ऑफिसर्स, काउंटिंग एजंट सगळ्यांचं झालेलं आहे आणि उद्या सकाळी 8 वाजता शार्प पूर्ण नागपूरमध्ये आपण एका वेळेस मतदानाला सुरू करू। पहिला राऊंड जो आहे त्याचा निकाल जवळपास आम्ही 8:35 ते 8:40 पर्यंत लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सबसिक्वेंट राऊंड स्पीडली घेऊन, ॲक्युरेटली घेऊन आम्ही जवळपास 3-4 वाजतापर्यंत आम्ही सगळे राऊंड संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे। म्हणजे 12 विधानसभा मतदारसंघातील टेबल्स किती राहतील, साधारणतः फेऱ्या किती होतील, प्रत्येक मतदारसंघावाईज वेगवेगळ्या राहणार? त्या वेगवेगळ्या राहणार, कारण काही विधानसभा मतदारसंघामध्ये आपले जे पोलिंग स्टेशन्स आहेत ते मोठ्या संख्येने आहे, 500च्या वर आहे, तिथे आपण जास्ती टेबल्स लावलेले आहे। काही ठिकाणी कमी टेबल, म्हणजे 14 टेबल लावले आहे, काही ठिकाणी 20 टेबल लावले आहे। हे यासाठी केलं जेणेकरून पूर्ण 12 मतदारसंघाचा निकाल एका वेळेस लागावा, नाहीतर छोट्या मतदारसंघाचा लवकर निकाल लागेल आणि जे जास्ती वेळ लागेल तसं नको करायला। त्यामुळे आम्ही युनिफॉर्मिटी ठेवण्यासाठी एका वेळेस निकाल आम्ही लागू आणि संपूर्ण जिल्ह्याचा, म्हणजे 12 मतदारसंघाचा निकाल आम्ही 3-4 वाजतापर्यंतचं ईव्हीएमचं काउंटिंग आम्ही संपण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकाल लागल्यानंतर जल्लोष मोठ्या प्रमाणात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होते, त्याबाबत काही सूचना किंवा काही निर्देश आहेत का? नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी कमिशनचे गाईडलाईन्स आहे, आरपी ॲक्टमध्ये प्रोव्हिजन्स आहे आणि कसलीही मिरवणूक विजय झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर, सर्टिफिकेट दिल्यानंतर जे विजय रॅली वगैरे निघेल ते सगळे त्याचे डायरेक्शन्स पोलीस प्रशासनाने कॅन्डिडेट्सला आणि पॉलिटिकल पार्टीला दिलेले आहे। कारण काउंटिंग एरियामध्ये कोणालाच अलाउड नाही आहे, जे स्पेसिफिक काउंटिंग एजंट्स आणि ऑफिसर त्यांना सोडून कोणालाच अलाउड नाही आहे। मिरवणूकसाठी कुठे लोक जमणार, कुठून मिरवणूक, सगळे डायरेक्शन्स पोलीस प्रशासनाने कॅन्डिडेटला दिलेले आहे। याच्यामध्ये जर काही भंग झाला तर आरपी ॲक्ट आणि बीएनएस मध्ये आपण त्यांच्यावर कारवाई करणार। म्हणजे जल्लोष करताना नियमातच केला, नाही तर गुन्हा दाखल काय नेमकं? नाही, तर ऑलरेडी आहे, म्हणजे किती लोक जमू शकतात, काय रूट राहणार, ते सगळं पोलीस प्रशासन देईल। त्याला जर डेव्हिएशन झालं आणि कोणी जर काउंटिंग एरियाजवळ येण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आपण कारवाई करणार। सर, अखेरचा प्रश्न, मतमोजणीची ही संपूर्ण प्रक्रिया कशी राहील त्याबाबत, आणि पहिला कल तुम्ही सांगताय 8:30च्या दरम्यान येईल, म्हणजे सुरुवात झाल्यानंतर 8 वाजता सुरू झालं 8:30 पर्यंत, पण ही प्रक्रिया कशी राहील आणि पहिला कल? ऑलरेडी जे स्ट्रॉंग रूम, याचे 2 काउंटिंगचे पार्ट्स असतात, एक आपण वोटिंग मशीन्स काउंट करतो, दुसरं पोस्टल बॅलेट काउंट करतो। ते चालू झाल्यावर मिक्सिंग होत असते पोस्टल बॅलेटची, मग काउंटिंग होत असते आणि ईव्हीएम्स, म्हणजे एका राऊंडला ज्या मतदारसंघामध्ये 14 टेबल आहेत तर 14 टेबलवर 14 मशीन्स येईल, ते काउंटिंग एजंटच्या समोर ते मोजण्यात येईल, त्याला टॅली करण्यात येईल, मग त्याचं सगळं टॅब्युलेशन करून आरओ टेबलला येईल, मग आरओ त्या 14 टेबलचं कॅल्क्युलेट करेल आणि तो राऊंड डिक्लेअर करेल। असे काही ठिकाणी 22 राऊंड होईल, काही ठिकाणी 28 राऊंड होईल, काही ठिकाणी 30 राऊंड होईल आणि सगळ्यात शेवटी कन्सोलिडेट करून पूर्ण राऊंडचा निकाल तो आरओ इन द प्रेझेन्स ऑफ ऑब्झर्व्हर आणि कमिशननी परवानगी दिल्यावर आपण ते डिक्लेअर करतो। साधारणतः 30 मिनिटं पहिल्या कलला जवळपास 35-40 मिनिटं लागते आणि त्याच्यानंतर 20-25 मिनिटांमध्ये, कारण आमचे काउंटिंग असिस्टंट, सुपरवायझर ऑल्सो आणि काउंटिंग एजंट ॲक्लिमेटाईज होतात आणि ते प्रोसेस नंतर फास्ट पार पडतात। तर नागपूरचे जिल्हाधिकारी आपल्यासोबत होते आणि ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे, नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील पहिला कल कधी लागेल, तर साधारण 8:35 ते 8:40 दरम्यान पहिला कल हाती येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।